त्यातला मोत्याचा रत्नार काढला आणि हनुमंतांना भेट म्हणून दिला आणि त्या परत इतर पाहुण्यांच्या भेटी घेत राहिल्या। काही वेळानंतर सीता मातेंचं लक्ष अचानक हनुमंताकडे गेलं। हनुमानजी एका ठिकाणी बसले होते आणि सीता मातेने दिलेला मोत्याचा रत्नहार दातात फोडून त्यातला एक एक मोती उघडून बघत होते। सीता मातेना काही कळे नाही, हा बाबा मोती का फोडतोय, एवढा मौल्यवान हार हा फोडतोय का? सीता माता धावतच आल्या, हनुमानजी काय करताय, मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय। अहो मोत्यात कसा राम असेल, तसा तो रत्नार लगेच त्यांनी सीता माते, राम नाही ना, मग माझ्या काही कामाचा नाही, मग मला नको। हनुमानजींचं ध्येय ठरलंय, काय मिळवायचं आहे, श्रीराम सोबत कुणाच्या राहायचं आहे, श्रीराम काय करायचं आहे, जे श्रीराम सांगतील। हनुमानजींचं ध्येय ठरलंय फक्त श्रीराम। जर मोत्यात राम असेल तर माझ्या उपयोगाचा, नसेल काही उपयोगाचा नाही। आमच्या जीवनाचं ध्येय ठरू द्या, काय व्हायचंय मला, हे जोपर्यंत होत नाही दुसरं काहीही महत्वाचं नाही, तेवढंच आणि तेवढंच बस, तेव्हा यश मिळतं। तेव्हा एक ध्यास आणि तो जर तुमचा श्वास झाला तर यश। इकडं तिकडं फिरून मग जमलत असं नाही होत, काही अजिबात नाही, अजिबात नाही, अशक्य काही नाही हो जगात। 2963 वन डे मॅचेस झाल्या, 2963 वन डे क्रिकेटचा जन्म झाल्यापासून एकाही क्रिकेटपटूला वन डे द्विशतक करता आलं नव्हतं, एकाही। अशक्य आहे। 50 ओव्हरची मॅच, त्यात 11 जण, एकाला काय 200 रन जमणार, शक्य आहे का? अशक्य, इम्पॉसिबल। 2963 वन डे शक्यच नाही। पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, फेब्रुवारी 2010 मध्ये तो सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला आणि आतापर्यंत जे कुणालाही जमलं नव्हतं ते सचिन तेंडुलकरनी करून दाखवलं। वन डेतलं पहिलं द्विशतक, पहिलं सचिन तेंडुलकरनी केलं। अशक्य काय आहे, करू शकतो। सचिन तेंडुलकरनी द्विशतक केल्यावर दुसऱ्या दिवशी काही पत्रकार सचिन तेंडुलकरकडे गेले, तुम्ही काल द्विशतक केलं, मग सकाळी उठल्याबरोबर पहिले तुम्ही पेपर हातात घेतले असणार, सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक, मग सकाळी पेपर वाचले काय? का सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मोबाईल हातात घेतला, एवढं द्विशतक केलं, सगळ्यांचे मेसेज आले असतील, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, मग सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला, काय केलं? सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? 20 वर्ष झाली, रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो, रोज सकाळी 6 वाजता। मी कधी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला कधी घरी थांबलो नाही। गेली 20 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर। मी सकाळी उठल्या उठल्या पेपर हातात घेतला असता मी क्रिकेटचा देव झालोच नसतो। मी जर उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता मला भारतरत्न मिळालाच नसता। रोज सकाळी माझा ध्यास, माझं ध्येय। पण तेंडुलकर सकाळी उठल्यावर फोन नाही घेत आणि आम्ही उठला की पहिला फोन, नाही नाही रात्री काय काय महाराष्ट्रात घडलं कळलं पाहिजे। अरे तू कोण सीएम आहे का डीसीएम आहे? पर तुला मेसेज कुठले, गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब। त्याच्यासाठी सोन्यासारखी सकाळ कर्तृत्वाची वाया घालवतो आम्ही, सोन्यासारखी। तुम्हाला माहिती आहे आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत कोण आहे? जगात सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क। पूर्वजांची संपत्ती नाही, स्वतःच्या आयुष्यात एकट्यानं कमावलेली संपत्ती आहे, एकट्यानं। काय केलं असेल त्यांनी? तो बसला की आजचा विचार नाही करत, उद्याचा विचार नाही करत, तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो। पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे, आणि एकदा त्याचं ठरलं पुढच्या 10 वर्षात मला हे करायचं आहे, तो परत बसतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल। म्हणजे इतरांना जी गोष्ट करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क 1 वर्षात करतो।
एका वर्षात. एलॉन मस्क काय पहिला ज्यांनी सांगितलं 2050 मध्ये पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल जेल संपेल, 2090 मध्ये पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. मग गाड्या कशावर धावतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी त्यानं विकत घेतली आणि जगातली इलेक्ट्रिक कार्स बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी उभा केली. इराक अमेरिका युद्ध चाललंय. आजच्या घडीला सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा आहे तर एलॉन मस्कचा आहे. सगळे पेट्रोल डिझेलवाले अडचणीत, गॅस अडचणीत. मग माणसं जातील कशाने? इलेक्ट्रिक कार्स बनवतो कोण? टेस्ला, एलॉन मस्क. कधी विचार केलाय त्यांनी? आजचा नका विचार करू, 10 वर्षानंतर. त्याची सुरुवात आज करायला हवी. आज त्याला एका कंपनीकडनं 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे. 3 महिन्यात 50,000 गाड्या जगातली कुठलीच कंपनी बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क, आय कॅन, मी करेन, ऑर्डर घेतली. पण नेमकं त्याचं मशीन टूल बिघडलं. त्यांनी फ्रान्सच्या कंपनीला फोन लावला, मशीन टूल हवंय. फ्रान्सची कंपनी म्हणली पाठवून देतो, 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस एवढा कुणाला वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए. वेळ कुठं आहे? प्रत्येक क्षण महत्वाचा, प्रत्येक क्षण. तुम्हाला माहिती आहे पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे. पहिला माणूस आहे ज्यांनी स्वतःचं वैयक्तिक यान अवकाशात सोडलं. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या. नासाला सुद्धा शक्य झालं नाही त्यांना खाली आणणं. एलॉन मस्कनं स्वतःचं यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणलं. परवा तो म्हणला पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. कुठं? मंगळावर. आणि आमचं काय चाललंय? चाललाय पेट नाक्यावर फ्लॅट घ्यायचा. आम्ही अजून पेट नाक्यावरच आहे, तो मंगळावर. का? तो जगातला सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा वाढदिवस. काय सेलिब्रेशन असेल? अख्ख्या अमेरिकेत बोर्ड लागले असतील आमचे आधारस्तंभ. काय सेलिब्रेशन असेल? कसा साजरा केला असेल वाढदिवस? कसा केला माहितीये? आपल्या 47व्या वाढदिवशी एलॉन मस्क 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. हा जगातला श्रीमंत आहे तो. तुमच्याकडे काय आहे, काय नाही, काही फरक पडत नाही. पण तुमचं ध्येय काय आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करताय त्यांनी मात्र प्रचंड फरक पडतो. प्रचंड. आत्मविश्वास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासातनं ॲटिट्यूड जन्माला येतो. दृष्टिकोन. आता ॲटिट्यूड 4 प्रकारचा असतो. त्याच्यावर ठरतं आम्ही यशस्वी की अयशस्वी. ॲटिट्यूड. पहिला ॲटिट्यूड आहे झिरो ॲटिट्यूड. झिरो ॲटिट्यूड असणारी माणसं खतरनाक असतात. त्यांना काही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार, जमणारच नाही. काही सांगा तुम्ही त्यांना, झिरो ॲटिट्यूड वाल्यांचं उत्तर ठरलेलं, नाही जमणारच नाही. बरी इतकी खतरनाक आहे, तेजा नाही ती नाहीच. ते सांगतो नाही, कुणालाच जमणार नाही, कुणालाच जमणार नाही. मी कायम सांगतो एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे झिरो ॲटिट्यूड. याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे लोअर ॲटिट्यूड. ही पण तितकीच भयानक. यांना काही सांगा त्यांचं पण ठरलेलं नाही, मला नाही जमणार, जमणारच नाही.
पण जोशी सर यांचं जरा बरं असते, म्हणतात तुला जमेल तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा नोकरी बिक्री चांगली करू, पैसे बिसे मिळवू, ऑडी मर्सिडीज घेऊ, नाही तू घे, मला नाही जमणार, मी बसेन तुझ्या गाडीत, तू घे. हे लोअर ॲटिट्यूड. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना आज व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचा वर्धा पारितोषिक वितरण सोहळा आहे, चल 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 काहीतरी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे. मग तो म्हणतो मग आहेत ना बाकीचे, मी नाही आला म्हणून काय होतंय. हे लोअर ॲटिट्यूड वाले. याच्यातला तिसरा प्रकार आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. त्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरी नाही म्हणत नाही. त्यांचं उत्तर ठरलं नाही, करून अडचण काय, प्रयत्न करायला काय हरकत आहे. जिंकू म्हणत नाहीत, करूच विषय नाही, पण यांचं उत्तर ठरलं नाही, नाही करू करू करू, प्रयत्न करायला काय हरकत आहे. ॲव्हरेज. आणि याच्यानंतरचा शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर तयार, आय कॅन, मी करेन. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही. आय कॅन, आय कांट म्हणतच नाहीत, आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, चॅम्पियन्स ॲटिट्यूड. महाराजांनी फक्त सांगावं, तानाजी म्हणालेच आय कॅन, बाजी म्हणालेच आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो कोल्यासारखा हुशार नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही, मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड. आय कॅन, आय एम द किंग. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. जिंकायचं आहे ना, पहिला उरामध्ये चॅम्पियन्स ॲटिट्यूड बनवा. आय कॅन, अशक्य काय आहे, करेन, विषयच नाही. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येयापर्यंत पोहोचते ना. अरे एवढीशी मुंगी जर स्वतःचं ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? काय अडचण आहे? आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमची आई रात्री कधी झोपते माहिती आहे तुम्हाला? कुणालाही विचारलं तर तो सांगेल मी जागा असतो तोपर्यंत जागीच असते, मी झोपल्यानंतर ती कधी झोपते कुणास ठाऊक. पण सकाळी कधी उठते? नाही, मी उठायच्या आधी ती आधीच उठलेली कामाला लागलेली असते. मला प्रश्न पडतो, आई इतकं कुणासाठी राबते, कुणासाठी करते ती? तुमचे वडील सकाळी उठले की बाहेर जातात, राब राब राबतात, तुम्हाला हवं नको ते देतात. कुणासाठी? त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत? नाही, तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. तुम्हाला वर्गात 1 तास शिकवायचं तर तुमचे प्राध्यापक आदली रात्र अभ्यास करतात का उद्या माझ्या पोरांना शिकवायचं आहे? अरे तुमच्यासाठी तुमचे प्राध्यापक जर एवढा अभ्यास करतात तर तुम्ही किती करता? तुमचे आई बाप जर एवढे राबतात तर तुम्ही किती राबता? तुमच्यासाठी नव्हे, ज्याने ज्याने तुमच्यावर अपेक्षा ठेवल्यात त्यांच्यासाठी तुम्हाला लढायला हवं, लढायलाच हवं. तुम्ही भाग्यवान आहे. आदरणीय नानासाहेब महाडिकांनी ही शिक्षण संस्था इथं उभा केली. राहुलजी, सम्राटजी ही संस्था आणखी पुढे घेऊन निघाले. कशासाठी?
या मातीतला एकही विद्यार्थी शिक्षणाशिवाय राहता कामा नये. त्यांची ध्येय त्यांना पूर्ण करता यायला हवीत, त्यांची स्वप्न त्यांना पूर्ण करता यायला हवीत, आणि त्यांच्यासाठी जे गरजेचं ते सगळं आम्ही इथं उभा करू. भाग्यवान आहे तुम्ही. तुम्हाला जे व्हायचं आहे ते बनवणारी संस्था तुमच्या जवळ आहे. भाग्यवान आहे. 50-50 कोस जाऊन रणरणत्या उन्हातनं अनवाणी चालणारी माणसं चालत चालत जाऊन शिकलीत आणि घडलीत सुद्धा. असं काही तुमच्या वाट्याला नाही. मग हे इतकं भाग्य वाट्याला आलेलं असताना आता आपण आपल्या कष्टात कमतरता का ठेवावी? लढावं, भिडावं, वादळाशी झुंज घ्यावी. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं आणि अशा वादळात तुम्ही जर तुमची नौका घातलीत तरच तुमचा कस लागतो आणि किनाऱ्यावर पोचला तर तुम्ही सर्वोत्तम ठरता. त्यामुळे लढा आणि भिडा सुद्धा. यश तेव्हाच तुमची वाट पाहत असत, सहज आणि सोपं. आजच्या या सोहळ्यामध्ये अनेकांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार वर्षभर केला असेल. अनेकांनी आपल्या अभ्यासातून आपली बुद्धिमत्ता दर्शवली असेल. त्या साऱ्यांच्या कौतुकाचा हा सोहळा इथं साकार होतोय. खरं तर जगात कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नसते. ही कौतुकच एकमेव सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. 12 वर्षाच्या शिवबाराजेंना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे. रायारामानं गाढवाचा नांगर फिरवलाय सगळ्या पुण्यावरनं. सगळी भूमी उजाड झालीये. अशा उद्ध्वस्त भूमीत आलेल्या मासाहेब. पण माणसं होती कुठे? माणसं दूर दऱ्याखऱ्यात परगंदा. मासाहेबांनी या परगंदा लोकांना घातली साथ, या गावात या. पण रयतने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. रयत परतू लागली, घरा घसबजू लागली, गावं कुसबुजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात राहिलो, घरात राहिलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्यानं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदी झाला, कष्टाला फळ आलं. पण त्या चुळकाळात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळ्यात देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे आला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, सगळं पीक नाशिवत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली. मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडा दिला जाईल. आणि बघता बघता गावातनं तर निबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुस असताना दिसलं की त्याच्या चपळाईनं झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या आवळायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात 2 पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरापासून पिकाचं संरक्षण झालं आणि 2, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तरणीबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर मोलमोठं रानगव्याचं धूड. पारेकरने विचारलं, काय र? तसं तरणबाण पोरग सरदेशी पुढे झालं. मासाहेबांनी भेटायचं आहे का र? मासाहेबांनी दमडील ती नव, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ही काय जनावर घेऊनच आलोय नव? तसा पहारेकरी म्हटला, अरे पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आत्ता,
नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का खोळाल्या का, रातचं 1:30 वाजल्यात, सकाळी की मासाहेब झोपल्यात आत्ता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाहीत. तोपर्यंत बाहेरचा गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे, तसं तरणबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेब तुम्ही दमडील ती नव, जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं, एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, अख्खं जनावर कशाला घेऊन आला. तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं गळगळ गळगळ पाणी ओखळायला लागलं. त्याला हुंदका फुटला. आलेला हुंदका दाबत तो मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, तान्हाजी मालुसरा, उमरड गावचाजी. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला, मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीना घडवणारी ठरली. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलाय. मला आनंद या गोष्टीचा आहे, आज या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या माध्यमातून या असंख्यांच्या पाठीवर कौतुकाच्या थापा पडतील आणि या कोळ्या कळ्या माझी घडतील उद्याचे तानाजी बाजी आणि श्री शिवाजी. मला आनंद या गोष्टीचा. उद्याचा समाज घडवणारी नवी पिढी आपण घडवत आहात. राहुल दादा, सम्राट आणि आपल्या सगळ्या संस्थेतल्या सगळ्या प्राचार्य प्राध्यापक कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.